नमस्कार, विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या विषयात तुम्ही ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून एका सपाट स्थितीत MS प्लेटवर सरळ रेषेतील बीड जमा करण्याविषयी जाणून घेणार आहात. उद्देश: या मॉड्यूलच्या शेवटी तुम्ही हे शिकाल. MS प्लेट 150 mm लांबी, 100 mm रुंदी आणि 3 mm जाडीच्या आकारानुसार कट करण्यास, ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग प्रक्रियेसाठी फिलर रॉड निवडण्यास, स्पेसिफिकेशन नुसार दोन्ही गॅसचा दाब सेट करण्यास, कोणत्याही दोषांसाठी वेल्ड पृष्ठभाग स्वच्छ करण्यास आणि तपासण्यास. आता OAW प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली साधने आणि उपकरणे पाहू. स्टील रूलर, सेंटर पंच किंवा डॉट पंच, बॉल पिन हॅमर, अँगल ग्राइंडर, हाफ राउंड फाइल, बेंच वाइस, ट्राय स्क्वेअर, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, सेफ्टी क्लोथिंग, ग्लव्स, PPE किट, नॉझल क्रमांक 5, CCMS फिलर रॉड 3 mm, OAW सेटअप, सिलेंडर की, टिप क्लीनर, स्पार्क लाइटर, गॅस वेल्डिंग गॉगल्स. OAW प्रक्रियेचा वापर करून MS शीटवर सरळ रेषेतील बीड डिपॉझिट करण्यासाठी वेल्डिंग प्रक्रिया पाहू. MS प्लेट घ्या आणि मार्किंग मीडिया लावा. आकार 150 mm लांबी, 100 mm रुंदी आणि 3 mm जाडी म्हणून मार्क करा. MS प्लेट 150 mm लांबी, 100 mm रुंदी आणि 3 mm जाडीच्या आकारानुसार कापून घ्या. MS शीट टेबलवर ठेवा आणि रूलर वापरून सरळ रेषा काढा. सरळ रेषांवर डॉट पंचमार्क करा. तेल किंवा गंजासाठी शीटचा पृष्ठभाग स्वच्छ करा. 5 आकाराचे नॉझल निवडा आणि ते ब्लो पाईपवर फिक्स करा. तीन mm डाया CCMS रॉड निवडा. ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन गॅससाठी 0.15 किलोग्रॅम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर प्रेशर सेट करा. ब्लो पाईप प्रज्वलित करा आणि न्यूट्रल फ्लेम लावा. फ्लॅट स्थितीत वेल्ड डिपॉझिट करा. सरळ रेषेतील बीड डिपॉझिट करण्यासाठी डावीकडचा टेक्निक वापरा. आता OAW प्रक्रियेचा वापर करून MS शीटवर सरळ रेषेतील बीड डिपॉझिट करण्यासाठी वेल्डिंग प्रक्रिया पाहू. पंच केलेल्या रेषेच्या सर्वात उजव्या डॉट पासून सुरू होणारा वेल्ड बीड डिपॉझिट करा आणि लाईनच्या बाजूने डावीकडे हलवा. ब्लो पाईपला 75 डिग्री आणि फिलर रॉड 30 ते 40 डिग्रीवर वेल्डच्या ओळीत धरा. ब्लो पाईप, नॉझल आणि फिलर रॉड आणि शीटच्या पृष्ठभागांवरील कोन 90 डिग्री असावा. बेस मेटल आणि फिलर रॉड शक्य तितकं कमी वितळत असल्याची खात्री करा. ब्लो पाईप आणि फिलर रॉड साठी योग्य अँगल ठेवा. ब्लो पाईप आणि फिलर रॉड कोणत्याही बाजूने हलवा. मार्क रेषेच्या बाजूने एक समान वेगाने डावीकडच्या दिशेने जा. आग लागू नये म्हणून आतील कोन फ्लेमच्या वितळलेल्या धातूच्या संपर्कात येऊ देऊ नका. लाईनच्या वरच्या टोकापर्यंत वेल्ड बीड डिपॉझिट करणे पूर्ण करा आणि खड्डा भरण्याची खात्री करा. ब्लो पाईप आणि फिलर रॉडची योग्य हाताळणी करून अंडरकट दोष टाळण्याची खात्री करा. बीड स्वच्छ करा आणि कोणत्याही पृष्ठभागाच्या किंवा बाह्य दोषासाठी व्हिज्युअली तपासा.
या विषयावरून तुम्ही काय शिकलात याचा एक त्वरित रिकॅप करूया. 150 मिलीमीटर लांबी, 100 मिलीमीटर रुंदी आणि 10 मिलीमीटर जाडीच्या आकारानुसार सौम्य स्टील MS प्लेट्स कापून घ्या. ऑक्सीॲसिटिलीन वेल्डिंग प्रक्रियेसाठी फिलर रॉड निवडा. विनिर्देशनानुसार दोन्ही वायूंचे दाब सेट करा. कोणत्याही दोषांसाठी वेल्ड पृष्ठभाग स्वच्छ आणि तपासा. विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटूया. बाय.